नमस्कार. बहुतेक सगळ्या एक्झिट पोलमधून छत्तीसगड काँग्रेसकडे राहील असा अंदाज व्यक्त झालेला होता आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल असाही अंदाज व्यक्त झाला होता. आपण सगळ्यांनीच पाहिलं. प्रत्यक्षात हे सगळे अंदाज फोल ठरले आणि भारतीय जनता पार्टीने राजस्थानपेक्षा अधिक जोरदार विजय छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये नोंदवला. आता काँग्रेसच्या पराभवाचं कवित्व काहीही सुरू असलं आणि MP मध्ये कमलनाथ आणि छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांनी कशी मनमानी केली ते सांगितलं जात असलं आणि त्यात तथ्यही जरी असलं तरी त्याला आता काहीही अर्थ नाही. शेवटी विजय हा विजय असतो. भाजप आणि मोदींनी तो मिळवला हे वास्तव आहे आणि ते खुल्या मनाने मान्य करायलाच हवं. परंतु याचा अर्थ महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे किंवा त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटनांच्या लोकांनी इथे म्हणजे महाराष्ट्रात लगेच माजोरडेपणा करायला सुरुवात करावी असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्र हा उत्तरेच्या बत्थड गायपट्ट्याचा भाग अजून झालेला नाही आणि होणारही नाही हे महाराष्ट्रातील या तथाकथित स्वयंघोषित हिंदुत्ववाद्यांनी लक्षात ठेवण्याची फार गरज आहे. तिकडची खुलेआम गुंडागर्दी इथे चालणार नाही हे या भाजप किंवा त्यांच्यासोबतच्या लोकांनी लक्षात ठेवायला हवे. नाशिकपासून जवळ असलेल्या सिन्नरमध्ये काल सामाजिक कार्यकर्ते आणि निर्भय बनो आंदोलनाचे मुख्य समन्वयक विश्वंभर चौधरी यांच्या सभेमध्ये गोंधळ घातला गेला. त्यांच्यासमोरचा माईक काढून फेकून दिला गेला. त्यांना धक्काबुक्कीसुद्धा करण्यात आली. तो व्हिडिओ दाखवेनच मी तुम्हाला. परंतु ही सगळी गुंडागर्दी करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी, बजरंग दल आणि खुद्द संघाचे लोक सहभागी होते. सिन्नरच्या नामांकित आणि जुन्या अशा सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं आयोजित ही सभा होती आणि विश्वंभर चौधरी तिथे वक्ते म्हणून निमंत्रित होते. निर्भय बनो या संकल्पनेविषयी सिन्नरच्या लोकांना, जागृत लोकांना जाणून घ्यायचं होतं. महिला वर्गसुद्धा या सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आलेला होता. आणि ही काही विश्वंभर चौधरी यांची निर्भय बनो आंदोलनाची पहिली सभा नव्हती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्या आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या अनेक सभा यापूर्वीच झालेल्या आहेत. काही ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनीसुद्धा सभा घेतल्यात. मागील जवळपास 6 महिन्यांहून अधिक काळापासून या सगळ्या सभा सुरू आहेत. परंतु काल सिन्नरला जे घडलं तसं यापूर्वी कुठेही घडलं नव्हतं. विश्वंभर चौधरी हे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचं बोलणं अतिशय संतुलित असतं. उगाच त्याच्यामध्ये आकांडतांडव किंवा आरेरावी कधीही नसते. मुद्द्यांची अचूक मांडणी, जोडीला सगळे संदर्भ देऊन ते सौम्यपणे बोलत असतात. समोरून कोणी योग्य पद्धतीने प्रतिवाद केला तर त्याचे मुद्दे शांतपणे ऐकून घेऊन मग त्यावर ते पुन्हा आपली बाजू मांडतात. अशा व्यक्तीच्या बाबत काल सिन्नरमध्ये जे काही घडलं त्याचा मी स्वतः माझ्या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलच्या वतीनं तीव्र निषेध करतो. विश्वंभर चौधरी हे सच्छील आणि सौम्य प्रवृत्तीचे गृहस्थ आहेत. संघ, भाजप, बजरंग दलाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्यासमोर गुंडागर्दी करणं सोपं गेलं. कारण विश्वंभर चौधरी काय प्रतिहल्ला करणारे नव्हेत किंवा ते काही स्वतःच्या संरक्षणासाठी 10-20 कार्यकर्त्यांची किंवा बॉडीगार्डची फौज स्वतःबरोबर बाळगणाऱ्यांमधले सुद्धा नव्हेत. निर्भय बनो आंदोलनाच्या माध्यमातून ते आणि ॲडव्होकेट असीम सरोदे स्वतःच्या खिशातून खर्च करून महाराष्ट्रावर फिरतात, भाषणं देतात. भारतीय जनता पार्टीच्या सिन्नरच्या गुंड तालुका अध्यक्षाने त्यांच्यासमोरचा माईक काढून काल फेकून दिला तेव्हासुद्धा विश्वंभर चौधरी शांत होते. त्यांना आपला मुद्दा समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते. कारण ते गांधीवादी विचारांचे आहेत, अहिंसावादी आहेत. मी स्वतःही गांधीवादीच आहे. विश्वंभर चौधरी यांचाही मी आदरच करतो. परंतु माझ्यातील अहिंसेला काही मर्यादा आहेत. समजा मी कुठे भाषण करताना कुणी असा माईक वगैरे काढायला माझ्यासमोर आला तर मी त्याच माईकच्या दांड्यानं त्याला 4 रट्टे आधी हाणून फटकावून काढेल. मग जे काय होईल ते पुढचं पुढे. परंतु विश्वंभर चौधरी यांची ती पद्धत नाही आणि त्याचाच गैरफायदा काल सिन्नरमध्ये संघ भाजपच्या त्या गुंडांनी घेतला आहे. तुम्ही त्या व्हिडिओचा काही भाग पहा. तुमच्या लक्षात येईल की किती शांतपणे विश्वंभर आपले मुद्दे मांडत असताना कसा त्यांच्यावरती हल्ला केला गेला. मग पुढे आपण पुन्हा बोलूच. देशभर जे स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आहार स्वातंत्र्य, विहार स्वातंत्र्य त्यावर बंधनं यायला लागली. घरात गोमांस आहे या संशयावरून आखलाखला मारला एका झुंडीने. रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याला तो काहीतरी प्रश्न मांडतोय म्हणून आत्महत्या करावी लागली आणि अशा घटनांची मालिका देशभर सुरू झाली. दरम्यान माध्यमांचं स्वातंत्र्य संपवलं गेलं. माध्यमात कोण असणार, संपादक कोण असणार हे वेगळेच लोक सांगायला लागले.
हळूहळू संपादक तर बदलले, पण जे संपादक बदलायला तयार नव्हते, जे संपादक जुमानत नव्हते, निखिल वागळे असतील, रवीश कुमार सारखे असतील, त्यांचे मालकच बदलले गेले. आणि परिस्थिती अशी झाली की माध्यम बोलायला तयार नाहीत. पूर्वी अनेकांनी, आता नवीन पिढीला ते पाहण्यात नसेल, 10-11 वर्षापूर्वी निखिल वागळेंचा शो चालायचा, आजचा सवाल, तो सगळ्यांनी पाहिला, मी त्याच्यात असायचो. आम्ही काँग्रेसवर खूप टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मी, निखिल वागळे, असीम सरोदे आम्ही टीका केली, तेवढी कोणी केली नाही त्यावेळेसच्या विरोधी पक्षाने सुद्धा केली. पण त्यांचा कोणीही प्रवक्ता आम्हाला असं म्हणाला नाही की जर हे पटत नसेल तर जा पाकिस्तानात, असं त्यांचा कोणता प्रवक्ता आम्हाला म्हणाला. देशामध्ये एक असं वातावरण सुरू झालं की जणू काही तुम्ही सरकार विरोधी बोलला तर तुम्ही राष्ट्रविरोधी, असं वातावरण सुरू झालं. सरकार विरुद्ध बोलायची सोय राहिली नाही. नवा राष्ट्रवाद आपल्याला शिकवला गेला. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, मी सांगळे साहेबांशी बोलत होतो. तिरंगा माझ्या घरात लहानपासून आहे, त्यांच्यापासून आहे. 42 पासून तिरंगा आमच्या घरात आहे. पण आता आपल्याला सांगितलं गेलं की नवा राष्ट्रवाद काय आहे. ज्यांनी तिरंग्याचा द्वेष केला, आत्ता अलीकडे मुख्यालयावर त्यांची तिरंगा फडकायला लागला. ते म्हणाले भगवा हाच ध्वज. सांगलीमध्ये भगवा हाच ध्वज म्हणून रॅली 15 ऑगस्टला या निघाली. त्याच्यावर काही पोलिसांनी कारवाई केली नाही. काही माणसांवर या राज्यात कारवाई होऊ शकत नाही. ती माणसं कायद्याच्या पुढे आहेत. ती माणसांची सत्ता टिकवतात म्हणून ती कायद्याच्या पुढे आहेत. तिरंगा राष्ट्रध्वज नाही, भगवा हाच राष्ट्रध्वज म्हणणारे, ज्यांनी राष्ट्रध्वजाचा द्वेष केला, ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळी घातली आणि ज्यांनी राष्ट्रगीताचा सुद्धा द्वेष केला आणि जनगण मन हे नाहीच, हे ज्यांनी सांगितलं, त्यांच्याकडून आज आम्हाला घर घर तिरंगा, हर घर तिरंगा ऐकायला लागतं. तेव्हा निर्भय बोलून चळवळीची गरज भासते. राष्ट्रवादाशी तुमचा संबंध फार नंतर आला, खूप नंतर आला. तरुण पिढीला माहीत नाही फारशी. पण हिंदुत्ववादी संघटनांनी, सावरकरांच्या संघटनेनी, बॅरिस्टर जिनांच्या मुस्लिम लीग बरोबर युती करून निवडणुका लढवलेल्या आहेत, या पिढीला माहीत नाही. आणि तेव्हा आडवा येत होता गांधी. गांधींना मारण्याची अनेक कारणं सांगितली जातात, 55 कोटीचे बळी वगैरे. 55 कोटीच्या आधी पण गांधींच्या हत्येचे प्रयत्न झाले, ते पहिल्यांदाच झाले नव्हते. 55 कोटी हे कारण आहे. खरं कारण हे होतं की हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोघांच्याही राजकारणात जर कोणी अडथळा होता तर तेव्हाचा हिंदूंचा निःसंशय नेता महात्मा गांधी होता, म्हणून त्यांची हत्या झाली. या दोघांनाही हे माहिती होतं की गांधीचा काटा काढल्याशिवाय या देशात धर्मवादी राजकारण होऊ शकत नाही, याची दोघांनाही कल्पना होती. आणि म्हणून नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं. नथुराम गोडसेच्या डोक्यात जर पाकिस्तानाने जिना होता तर त्यांनी जिनाला गोळी घालायला पाहिजे होती, त्याच्यावरती त्यांनी महात्मा गांधीला घातली. याचं रहस्य लक्षात घ्या की तो म्हातारा जोपर्यंत जिवंत होता, सत्ता मिळाली, दिल्लीत महोत्सव चालू होता, देशभर फटाके फुटत होते, तेव्हा तो म्हातारा नौखाली दंगली थांबवत होता. त्या म्हाताऱ्याची एक ताकद होती. आणि त्या ताकदीचा म्हातारा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपली सत्ता येऊ शकत नाही, हे सगळ्यांना कळलं होतं त्यांना. आणि त्यातून गांधींची हत्या झाली. 55 कोटी वगैरे थापा आहेत. देश जेव्हा इंग्रज सोडून गेले तेव्हा एकूण 300 कोटीचा आपले रिझर्व्ह होते. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात, जागेच्या प्रमाणात त्याची वाटणी इंग्रजांनी केली. 225 कोटीचा खजिना भारताच्या वाट्याला आला इंग्रज सोडून जाताना, आणि 75 कोटीचा खजिना पाकिस्तानच्या वाट्याला गेला. त्यातले 20 कोटी आपण आधीच अदा केले होते. गांधीजी एवढंच म्हणत होते की तुम्ही जर करार केलाय, पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल म्हणत होते की ही आपण पाकिस्तानला रक्कम द्यायला नको, काही दिवस आपण ठेवली पाहिजे. गांधीजी एवढंच म्हणत होते की आपण दुसऱ्या देशाची, स्वतंत्र भारताने 15 ऑगस्ट 47च्या नंतर स्वतंत्र भारताने दुसऱ्या कोणत्या तरी राष्ट्राशी केलेला तो पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे, आणि तो जर मोडला तर जगभर आपली नाचक्की होईल, एवढाच गांधींचा मुद्दा होता. मग 55 कोटी रंगवायचे, अमुक तमुक सगळं ते. आता गांधींचा वापर कुठे आहे? परदेशात गेल्यावर आहे. परदेशात दुसऱ्याला कोणाला कोणी ओळखतच नाही. आजही गांधींचीच ओळखीने देश ओळखला जातो. युरोपमध्ये आपण कुठेही जा, इंडिया म्हणले की ते गांधी म्हणतात, दुसरं म्हणत नाहीत कोणी.
मग आजची रणनीती अशी की बाहेर गेलं की गांधी आणि देशात असलं की नथुराम गोडसेची जयंती साजरी होते या देशात. नथुरामला या देशात पंडित नथुराम गोडसे म्हणलं जातं. कोणाचं उदात्तीकरण करताय? आणि परत हेही सांगायचं की आमचा त्याच्यात काही हात नाही, तो माथे फिरू होता, हेही सांगायचं. ही जी काही परिस्थिती, एक विचारधारा जी येऊ पाहत होती सत्तेत, पण ते तिला शक्य झालं नव्हतं अनेक वर्ष. कारण या देशाचा सेक्युलर फॅब्रिक, या देशातली जी माणसं आहेत ती सेक्युलर आहेत, ती एकमेकांच्या शेजारी राहतात. माझ्या गावात 45% मुस्लिम आहेत. माझ्या गावात आजपर्यंत दंगल नाही. मी मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातल्या गावातल्या. ही माणसं एकमेकांशी धरून राहतात. त्यांच्यामध्ये फूट टाकण्यासाठी जेव्हा सत्तेचा वापर व्हायला लागला, जेव्हा हे दिसायला लागलं की उघड उघड धर्मवादाचं राजकारण पुढे रेटलं जाते, जेव्हा हे दिसायला लागलं की राम जन्मभूमीवर निर्णय देणारे गोगोई महिन्याच्या आत भारतीय जनता पक्षाचे खासदार होतात, हे जेव्हा दिसायला लागलं, तेव्हा आपल्या लक्षात आलं की या लोकशाहीला आता कुठेतरी गंभीर धोका निर्माण झाला. 10 तोंडांनी लोक बोलतात. अनेक माणसं आहेत, हिंदू राष्ट्र करा म्हणतात, अनेक जण म्हणतात. सांगलीचे लोक आहेत, पुण्याचे, अनेक ठिकाणचे. त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे. म्हणजे नेमकं काय पाहिजे तुम्हाला? हिंदूंचं राष्ट्र म्हणजे नेमकं काय? कोणतं राष्ट्र? तिथे कायदा कोणता राहणार? तिथे संविधान राहणार का मनुस्मृती राहणार? हिंदू राष्ट्राची रचना काय असणार? आणि दलित मुस्लिम सोडून द्या होते, त्यांचं पाहून घेतील. नाही तर जातील ते देशाच्या बाहेर, सोडून द्या. ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम जातील, जाऊ द्या. हिंदूंचं काय हा प्रश्न आहे. माझ्यासमोर ह्या उजव्या बाजूला ज्या बसल्या सगळ्या, यांचं काय हा प्रश्न आहे. कारण मनुस्मृतीनुसार या शूद्र आहेत. मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी दलितांचाच उद्धार केला असा आपल्या मनात गैरसमज असतो. ते तसं नाही आहे. या देशातल्या 97% हिंदूंचा उद्धार केला बाबासाहेबांनी, ज्याच्यात 50% या समोरच्या बसलेल्या. मनुस्मृती होती आणि राज्यघटना नव्हती तोपर्यंत माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी, माझी बायको या सगळ्या शूद्र होत्या. तेव्हा प्रश्न असा विचारला पाहिजे की हिंदू राष्ट्र आणलं तर त्याचा कायदा काय असणार आणि तो किती टक्क्यांचा असणार. त्याच्याही पुढचा महत्वाचा प्रश्न विचारला पाहिजे की ते हिंदू राष्ट्र असणार की ब्राह्मणी राष्ट्र असणार, हा प्रश्न पुढचा विचार. पण त्या गोष्टी केल्या गेल्या, देशात वातावरण बिघडलं गेलं, उन्माद सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारे उन्माद होतो. मी सिन्नरमध्ये पहिल्यांदा आलो. मी काही कोणाशी बोललो पण नाही फारसा. आमची आज पहिलीच सगळ्यांची ओळख होती. पण मी खात्रीने सांगतो, हो किंवा नाही सांगा, या रामनवमीला सिन्नरमध्ये डीजे वाजले की नाही? आयुष्यात कधी बघितला होता डीजे? सांगतो 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 तुम्ही खाली बसा, मी सांगतो. मी तुम्हाला हिंदूंचा खरा धर्म सांगण्यासाठी आलो, बसा. पाहिलं काय बोलायचं सांगा या गुंडगिरीबाबत. पण विश्वंभर चौधरी यांच्यावरील या हल्ल्याच्या निमित्तानं मी केवळ सिन्नरमधीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा गुंड प्रवृत्तीचे जितके म्हणून संघ, भाजप, बजरंग दल वगैरेचे लोक असतील त्या सगळ्यांना इथून आज जाहीरपणे सांगू इच्छितो की या असल्या भेकड हल्ल्यांनी निर्भय बनो आंदोलन बंद होणार नाही. उलट आता तर त्याची व्याप्ती अधिकच वाढवली जाईल. अजून मोठ्या प्रमाणात सभा होतील.
वेगवेगळ्या पक्षांचे अनेक लोक फोडले भाजपने, म्हणजे फडणवीसांनी महाराष्ट्रात. त्यातूनही लोकाश्रय हवा तसा आपल्या पाठीशी उभा राहत नाही हे पाहिल्यावरती आधी शिवसेना फोडण्यात आली. परंतु निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे वेगवेगळ्या सर्वेंमधून लक्षात आल्यावर मग राष्ट्रवादी फोडली. परंतु त्यानंतरसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत महाराष्ट्रातलं चित्र जैसे थे आहे. उत्तरेसारखी भाजपला अनुकूल स्थिती किंवा लाट महाराष्ट्रात निर्माण होतच नाही आहे. त्यामुळे संघ भाजपमध्ये प्रचंड सध्या अस्वस्थता आहे. कुठल्या धामाचे काय ते कोण बागेश्वर का काय त्याचे कोण ते बाबा आणले जात आहेत, आणखीन कोणते एक मिश्रा की कोण त्यांना आणून शिवपुराण आणि रामायण आणि काय काय सप्ताह साजरे केले जात आहेत. कोण करतं हे? त्या बागेश्वरच्या बाबाला छत्रपती संभाजीनगर आणि नंतर पुण्यात कोणी आणलं? भाजपच्याच लोकांनी. आता नाशिकला त्या मिश्राला कोणी आणलं? मंत्री असलेल्या महाराष्ट्रात दादा भुसेंनी. पक्षांची फोडाफोड, धार्मिक आयोजनं, आरक्षणाचे वाद चिघळवले गेलेत. असे सगळे उद्योग करूनही लोकमत अजून आपल्या पाठीशी उभं का राहत नाही या प्रश्नाने फडणवीस आणि पूर्ण महाराष्ट्र भाजप अस्वस्थ आहे. आणि त्यातून हे गुंडगिरीचे प्रकार वाढत आहेत. ते भाऊ तोरसेकर, तो शरद पोंक्षे, ते आणखी कोण कुलकर्णी, सूर्यवंशी वगैरे महाराष्ट्रभर व्याख्यानं मुलाखती देत फिरत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंवरती गरळ ओकतात. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या विरोधात अतिशय अभद्र असभ्य असे शब्द वापरतात. गांधी नेहरूंविषयी बदनामीकारक काही बाई खोटं बिटं बोलत राहतात. कधीतरी कोणी त्यांना अडवायला गेलं आहे का कुठे? गांधी नेहरूंच्या विचारांचे आम्ही अनुयायी आहोत. त्यांच्या विचारांना शिरोधार्य मानून आम्ही चालत असतो. त्यामुळे त्या तोरसेकर, पोंक्षे, कुलकर्णी, सूर्यवंशी सारख्यांच्या मार्गात आम्ही कधीच आडवे येत नाही. कधीच. जा तुम्हाला काय गरळ ओकायची ती ओका. आम्ही आमच्या हातात जी व्यासपीठं आहेत त्या व्यासपीठांचा वापर करून तुमच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करू, तुमच्या खोटारडेपणाचे बुरखे फाडू. पण त्यांच्या सभांमध्ये, मुलाखतींमध्ये गोंधळ घालायला किंवा त्यांच्यावर हल्ले करायला आम्ही कधी जात नाही. मग हा शहाणपणा संघ, भाजप किंवा बजरंग दलाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये काय येत नाही बरं? आणि जर हा शहाणपणा त्यांच्यामध्ये येणार नसेल तर फडणवीसांनी त्यांना तो शिकवायला हवा. कारण काल सिन्नरमध्ये जे घडलं तसा प्रकार पुन्हा कुठे महाराष्ट्रात करण्याचा प्रयत्न झाला, निर्भय बडोच्या सभांमध्ये कुठे पुन्हा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न होईल. आणि मग त्यातून कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी गोंधळ घालणाऱ्यांची राहील, हे मी इथं जाहीरपणे नमूद करून ठेवतोय. गांधीजी अहिंसेचे पुजारी होते हे पूर्ण खरं आहे. परंतु शूरांची आणि ज्यांच्या मनगटात ताकद असूनही व्यापक अर्थाने, चांगल्या अर्थाने जे हिंसेचा अवलंब टाळतात त्यांची अहिंसा गांधीजींना प्रिय होती. भेकडांच्या आणि घाबरटांच्या अहिंसेला त्यांच्या लेखीसुद्धा काहीच किंमत नव्हती. अनेक उदाहरणं आहेत या सगळ्याची महात्मा गांधींच्या चरित्रामध्ये. आणि आम्ही भेकड किंवा घाबरट नाहीत हे संबंधितांनी सगळ्यांनी लक्षात ठेवावं इतकंच. धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच.